भिवंडी वाडा मनोर महामार्गाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि अपूर्ण रस्ते कामांमुळे नागरिक त्रस्त झालेत। या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर म्हणूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होते। साधारण 64 किलोमीटर लांबीचा महामार्ग सुरुवातीला 2009 मध्ये सुप्रीम इन्फ्रा कंपनीने तब्बल 392 कोटी आणि 46 लाख रुपयांच्या खर्चातून तयार केला होता, पण रस्त्याची योग्य देखभाल न झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने तब्बल 370 कोटी रुपये या दुरुस्तीवर खर्च करण्यात आले। तरीही रस्त्याची अवस्था अजूनही सुधारलेली नाही। म्हणूनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली साईधाम मंदिराजवळून भरधाव वेगाने